नमस्कार. द काव्याज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी नागपंचमी स्पेशल उकडीची करंजी ही रेसिपी करणार आहे. त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया. तांदळाचे पीठ, एक नारळ, तूप, बदाम, काजू, गूळ, खसखस. सगळ्यात आधी आपण पिठाला उकड घेऊया. त्यासाठी मी इथे एक टोप घेतलेला आहे. त्यामध्ये मी 2 वाटी एवढे पाणी घेणार आहे, कारण पीठ हे मी 1 वाटी घेतलेलं आहे. जर तुम्ही पीठ 1 वाटी घेताय तर त्याच्या 2 वाटी एवढं तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि त्याला चांगलं असं उकळू द्यायचं आहे. आणि ते उकळून आपण त्याचं 1.5 वाटी एवढं पाणी करणार आहोत. पाहू शकता पाणी मस्त उकळलेलं आहे. आता यामध्ये ते पीठ घालूया आणि चांगलं ढवळून घेऊया. आपली उकड घेऊन झालेली आहे. आता तिला थोडं थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत आता आपण चव तयार करून घेऊया. त्यासाठी एक कढाई घेते. ती चांगली गरम करून घेऊया. त्यामध्ये 2 चमचे एवढे तूप घालूया. ते चांगलं गरम झालं. हे पहा. आता यामध्ये जो आपण चिरून घेतलेला गूळ आहे तो यामध्ये घालूया आणि त्याचा चांगला पाक तयार करून घेऊ. गुळाचे खडे नाही राहिले पाहिजेत. पाहू शकता मस्त असं आपलं पाक तयार झालेला आहे. तर यामध्ये आता आपण खिसलेला खोबरा घालूया आणि ते चांगलं मिक्स करून घेऊया. हे जे पाक आहे ते सगळ्या खोबऱ्याला आपल्याला लागलं पाहिजे. 3 ते 4 मिनिटं आपण असंच याला परतून घेणार आहोत. आता मी यामध्ये 1 चमचा खसखस घालते, चिरलेले बदाम, चिरलेले काजू आणि थोडीशी वेलची पूड आणि हेही चांगलं मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं. दोन मिनिटं अजून आपण याला असंच परतून घेऊया. पाहू शकता आपली चव सुद्धा तयार झालेली आहे. आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊ. चला तर मग आपण पीठ मळून घेऊया. मी इथे एक ताट घेतलेलं आहे. जी आपण उकड घेतलेली होती ते सगळं पीठ यामध्ये घेऊया. हाताला थोडं पाणी लावणार आहे आणि ते चांगलं पीठ मळून घेऊया. जसं तुम्ही भाकरीचं पीठ मळता तसंच हेही पीठ सेम मळून घ्यायचं आपल्याला. हे पहा. आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण याची करंजी करायला घेऊया. मी मीडियम आकाराच्या पिठाचा गोळा घेते आणि त्याला थापून घेणार आहे हातावरच. हे पहा. तुम्हाला जेवढी मोठी करंजी पाहिजे त्या ह्याच्यानुसार तुम्ही त्याचं ते पान वळून घ्यायचं आहे. एकदम जाडही आपल्याला हे पान वळायचं नाहीये. हे पहा. आता ह्याच्या एका साईडला मी 1 चमचा चव घालणार आहे. आणि जी या पानाची दुसरी बाजू आहे ती यावरती लावून घेणार आहे आणि 2 बोटांच्या मदतीने याला आपण पूर्ण बंद करून घेऊया. म्हणजे जेव्हा आपण याला वाफ देऊ तेव्हा त्यातून ते सारण बाहेर येणार नाही. डिझाईन येईल तसं तुम्ही त्याला देऊ शकता. मी आता हे 2 बोटांच्या मदतीतून त्याला फोल्ड करून घेणार आहे. हे पहा. अशा प्रकारे पाहू शकता आपली करंजी तयार आहे. 1/2 किलोला कमीत कमी
12 ते 14 एवढ्या करंज्या होतात. आता आपले करंजी करून झालेली आहे. आपल्याला आता या वाफेवर ठेवायच्या आहेत. त्याच्यासाठी मी इथे एक मोठा आकाराचा टोप घेतलाय. त्यामध्ये ते अर्ध टोप एवढं पाणी ओतणार आहे आणि त्या पाण्याला चांगली अशी उकळी येऊ द्यायची आहे. म्हणजे जी आपली करंजी आहे ती लवकर वाफ येईल त्याला. पाणी उकळते तोपर्यंत इथे मी एक जाळी घेतलेली आहे. त्या जाळीला सगळीकडे असं मी तेल लावून घेणार आहे, जेणेकरून आपली करंजी त्याला चिपकली नाही पाहिजे. तेल लावून झालंय. आता जी आपण करंजी तयार केली होती ती यामध्ये व्यवस्थित एक एक ठेवून देऊया. करंज्याही आपले ठेवून झालेले आहेत. तुम्ही हे इडलीच्या भांड्यामध्ये सुद्धा वाफवू शकता. पाहू शकता आपल्या पाण्यालाही मस्त अशी उकळ आलेली आहे. तर आता ही मी जाळी त्यावरती ठेवून देणार आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे. कमीत कमी 15 ते 20 मिनिट आपण चांगली याला वाफ देणार आहोत, म्हणजे करंजी आपली व्यवस्थित शिजून येईल. 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून पाहूया. आपली करंजी मस्त अशी आता शिजलेली आहे. गॅस बंद करूया. आता ही मी करंजीची जाळी आहे ती एका ताटामध्ये काढून ठेवणार आहे. थंड झाल्यानंतर आपण यातली एक एक करंजी बाजूला काढून घेऊ. कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटमध्ये नक्की सांगा.